Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.1 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 7.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी तुम्हाला माहिती आहे आपण काय करत असतो, आपल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स या टॉपिकशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण क्लिअर करून घेत असतो. त्यामुळे काय होते, एक्झाम मध्ये या टॉपिकवर आधारित कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन कसाही विचारला तरीही तो आपल्याला फार इझिली सॉल्व्ह करता येतो. का? कारण आपल्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असतात. चला तर मग समजून घेऊयात की व्हेरिएशन म्हणजे काय आणि त्यातही डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय. कारण आपला हा जो प्रॅक्टिस सेट 7.1 आहे त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स हे डायरेक्ट व्हेरिएशनवर आधारित आहेत. आता इथे तुम्हाला एक बुक दिसतेय, बरोबर. ही वन बुक कितीला आहे, याची कॉस्ट काय आहे, तर 10 रुपीज. जर अशीच सेम 2 बुक्स आपण घेतल्या तर सांगा बरं मला आपल्याला किती पैसे द्यावे लागतील शॉपकीपरला. येस, 20 रुपीज. आणि जर सेम 3 बुक्स घेतल्या तर किती पैसे द्यावे लागतील शॉपकीपरला, 30 रुपीज. आणि जर 4 बुक्स घेतल्या तर आपल्याला द्यावे लागतील 40 रुपीज. आता इथे तुम्हाला लक्षात येत आहे का, नंबर ऑफ बुक्स इन्क्रीज झाले म्हणजे बुक्सची क्वांटिटी जर आपण वाढवली तर कॉस्ट सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जातीये. मग यालाच काय म्हणतात, डायरेक्ट प्रपोर्शन. क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासले की नाही, डायरेक्ट प्रपोर्शन, इनव्हर्स प्रपोर्शन. येस, मग हीच सेम थिंग आहे. नंबर ऑफ बुक्स जर वाढत गेल्या तर त्याची जी कॉस्ट आहे ती सुद्धा वाढत जाते. याचाच काय अर्थ आहे, नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन. किंवा यालाच आपण असंही म्हणू शकतो, नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. किंवा यालाच आपण अशाही पद्धतीने म्हणू शकतो की देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन नंबर ऑफ बुक्स अँड द कॉस्ट. येते लक्षात. चला आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. काय दिलेलं आहे, नंबर ऑफ नोटबुक्स आणि त्याला काय म्हटलेलं आहे, एक्स. आणि त्यांची जी कॉस्ट आहे ती रुपीज मध्ये दिलेली आहे आणि त्या कॉस्टला वाय म्हटलेलं आहे. आता हा टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे पहा, इथे नंबर ऑफ बुक्स 1 दिलेला आहे आणि 1 बुकची कॉस्ट किती आहे, 20 रुपीज. मग मला सांगा 1 बुकची कॉस्ट जर 20 रुपीज आहे तर 50 बुक्सची कॉस्ट किती असणार आहे. काय करतो आपण, तर 50 ला 20 ने मल्टिप्लाय करतो. का बरं 20 ने मल्टिप्लाय करतो, कारण 1 बुकची कॉस्ट 20 रुपीज आहे, मग 50 रुपीजची किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण 20 ने मल्टिप्लाय करत असतो. किती बुक्स आहेत त्याला. सो इथे 50 बुक्स आहेत की नाही, त्याला 20 ने मल्टिप्लाय करा. कशा प्रकारे मल्टिप्लाय करणार, आता इथे हा एक 0 आणि हा एक 0 मल्टिप्लाय होत आहेत की नाही, मग 2 झिरोज इथे खाली राईट करायचे आणि 5 2s are 10. सो 50 बुक्स किती रुपीजला, 1000 रुपीजला. आता 24 बुक्स कितीला असणार आहेत, तर 24 ला 20 ने मल्टिप्लाय करणार आपण. सो हे पहा, हा जो 0 आहे तो ऍज इट इज देऊन घेणार आणि 24 2s are किती, 24 2s are 48. सो 24 बुक्स कितीला, 480 रुपीजला. 9 बुक्स कितीला, 9 इंटू 20 करा किती येणार, 180. 3 बुक्स कितीला, 3 इंटू 20 करा किती येणार, 60. आता 12 बुक्सची किती कॉस्ट आहे ती ऑलरेडी दिलेली आहे, 240 रुपीज. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा, 1 बुक 20 रुपीजला. नंबर ऑफ बुक्स इन्क्रीज केले. 3 बुक्सची काय कॉस्ट आहे, 60. 9 बुक्सची 180. 12 बुक्सची 240. 24 बुक्सची 480. 50 बुक्सची 1000 रुपीज. म्हणजे जर क्वांटिटी वाढवत गेलो बुक्सची तर कॉस्ट सुद्धा वाढत जात आहे. याचाच अर्थ हे कसे आहेत, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत. एक्स अँड वाय आर इन द सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन का म्हणतोय आपण, कारण नंबर ऑफ बुक्स वाढत जात आहेत. ज्या प्रपोर्शन मध्ये नंबर ऑफ बुक्स वाढत जात आहेत त्याच प्रपोर्शन मध्ये त्यांची कॉस्ट सुद्धा वाढत जात आहे. यालाच आपण कशा प्रकारे म्हणू शकतो, एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. यालाच मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे राईट केलं जातं बरं. आता रीड कसं केलं जातं ते आपण पाहिलं की एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. पण राईट कशा प्रकारे केलं जातं, एक सिम्बॉल आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं. हे पहा, एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे नंबर ऑफ बुक्स आहे, आपण घेतलंय की नाही. मग एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉल आहे हे. या सिम्बॉलला काय म्हणतात,
अल्फा. अल्फा म्हणजेच एक ग्रीक लेटर आहे. कशासाठी यूज केलं जातं तर व्हेरिएशन डिनोट करण्यासाठी हे अल्फाचं साइन डिनोट केलं जातं. आणि हे जे साइन आहे त्यालाच आपण काय म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशनचं साइन. जेव्हा कधी आपल्याला असं दाखवायचं असतं की दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे तेव्हा आपण हे साइन यूज करत असतो अल्फा साइन. सो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता आपण समजून घेऊयात की जर आपण यांचा रेशिओ फाइंड आउट केला तर काय होते. हे पहा, रेशिओ कशा प्रकारे फाइंड आउट करतो आपण माहिती आहे ना तुम्हाला. नंबर ऑफ नोटबुक्स अपॉन कॉस्ट. सो नंबर ऑफ नोटबुक्सला आपण म्हटलेलं आहे एक्स आणि कॉस्टला म्हटलेलं आहे वाय. जर 12 नोटबुक्स घेतल्या तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतात 240 रुपीज. बरोबर. सो 12 अपॉन 240 रुपीज. जर 3 नोटबुक्स घेतल्या तर 60 रुपीज द्यावे लागतात. जर 9 घेतल्या तर 180 रुपीज होतात. 24 बुक्स घेतल्या तर 480 रुपीज होतात. 50 बुक्स घेतल्या तर 1000 रुपीज होतात. आणि 1 बुक घेतली तर 20 रुपीज होतात. बरोबर. 1 बुकची काय कॉस्ट आहे 20 रुपीज. आता आपण याला कशा प्रकारे राईट केलेला आहे रेशिओ फॉर्म मध्ये. पण तुम्हाला माहित आहे की जेव्हा कधी आपण रेशिओ फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला कायम त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करत असतो. चला तर मग सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. त्यासाठी हे पहा इथे 12 आहे डिनॉमिनेटर 240 रुपीज. सो 12 1s are 12 आणि 12 2s are 24 and 12 zeros are 0. सो इथे रेशिओ काय आलेला आहे 1/20. आता नेक्स्ट पाहूयात. 3 1s are 3, 3 2s are 6 and 3 zeros are 0. So 1/20 आलेला आहे इथे रेशिओ. आता 9 1s are 9, 9 2s are 18, then 9 zeros are 0. इथे सुद्धा रेशिओ काय आलेला आहे 1/20. नेक्स्ट पाहूयात. 24 1s are 24, 24 2s are 48 and 24 zeros are 0. So इथे रेशिओ 1/20. नेक्स्ट पाहूयात. 50/1000. So हा 0 कट, हा 0 कट. 5 1s are 5, 5 2s are 10 and 5 zeros are 0. So इथे सुद्धा रेशिओ आलेला आहे 1/20 आणि इथे हा 1/20 ऑलरेडी आहे. सो तुम्ही पाहिलं का रेशिओ कसा आहे कॉन्स्टंट आहे. सो जेव्हा कधी डायरेक्ट व्हेरिएशन असते. आता इथे काय आहे एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. पाहिलं की नाही. आणि हे डायरेक्ट व्हेरिएशनचा जर आपण रेशिओ फाइंड आउट केला तर काय येतं कॉन्स्टंट येतो. रेशिओ कसा आहे कॉन्स्टंट आहे. चला तर मग आपण काय करूयात आता याला इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करूयात. सो कशा प्रकारे राईट करणार इक्वेशन फॉर्म मध्ये. नंबर ऑफ नोटबुक्सला आपण घेतलेला आहे एक्स आणि कॉस्ट काय घेतलेला आहे वाय. सो इथे राईट करूयात. लेट द नंबर ऑफ बुक्स बी एक्स अँड देअर कॉस्ट बी वाय. आपण काय पाहिलं की दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे क्वांटिटी वाढवली की कॉस्ट सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जाते. सो त्याला आपण कशा प्रकारे राईट करतो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि आपण पाहिलं की त्यांचा जो रेशिओ आहे रेशिओ फाइंड आउट केला ना. सो रेशिओ जो आहे तो सगळीकडे काय आहे सेम आहे कॉन्स्टंट आहे. सो आपण इथे असं राईट करूयात एक्स अपॉन वाय. रेशिओ काय आहे कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंटला आपण एक लेटरने डिनोट करत असतो. कोणत्या लेटरने डिनोट करत असतो तर के या लेटरने कॉन्स्टंटला डिनोट करत असतो. सो हा काय झाला इक्वेशन फॉर्म झाला. जेव्हा कधी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात डायरेक्ट व्हेरिएशनचे तेव्हा हे इक्वेशन यूज करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. आता हे पहा जर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार. सो हे पहा इथे वाय हा डिनॉमिनेटर आहे की नाही मग तो जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला आणि इथे डिव्हिजन मध्ये आहे इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो अशा प्रकारे राईट करणार एक्स इज इक्वल टू वाय जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो के इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही इकडे गेल्यावर कुठे होणार काय होणार त्याचं मल्टिप्लिकेशन. जेव्हा तो साईड चेंज करत असतो तेव्हा डिव्हिजनचे होते मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचे होते डिव्हिजन, ऍडिशनचे होते सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनचे होते ऍडिशन. हे तुम्हाला आता तोंड पाठ झालेलं आहे. सो इथे के इंटू येणार वाय एक्स ची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते तेव्हा. सो आपण या दोन्हीपैकी कोणतेही इक्वेशन जे युजफुल असणार आहे ते इक्वेशन यूज करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. चला आय होप इथे तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन ही काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली असेल. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 7.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. सो या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं सिम्बॉल कोणतं आहे आपण अभ्यासलं
येस, व्हेरी गुड. हे पहा, अशा प्रकारचं व्हेरिएशनचं सिम्बॉल आहे. सो हे सिम्बॉल यूज करून आपल्याला हे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते व्यवस्थित राईट करायला सांगितलेले आहेत. सो रीड करूयात काय दिलंय. सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्सला काय म्हणायचंय, सी. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. आता सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, रेडियस म्हणजे काय हेही माहित आहे. हे पहा, इथे हा सर्कलचा काय आहे, सर्कम्फरन्स आहे. आणि रेडियस म्हणजे काय, तर सर्कलच्या सेंटर पासून त्याच्या सर्कम्फरन्स पर्यंत ही जी लाईन आपण ड्रॉ करतो त्याला काय म्हणतात, रेडियस म्हणतात. आणि ही जी लाईन आहे हिला आपण इकडे असं एक्सटेंड केलं, या सर्कम्फरन्स पर्यंत जॉईन केलं, तर तो काय होणार, डायमीटर होणार. बरोबर. आणि इथे काय आपल्याला दिलेलं आहे, रेडियस दिले. सर्कम्फरन्स म्हणजे सी आणि रेडियस म्हणजे आर. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की हा जो सर्कम्फरन्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या रेडियस बरोबर. याचाच काय अर्थ आहे, जर या सर्कलचा सर्कम्फरन्स आपण वाढवला तर याचा रेडियस वाढणार आहे की कमी होणार आहे, विचार करा. जर सर्कलचा सर्कम्फरन्स वाढला तर त्याच प्रोपोर्शन मध्ये त्याचा रेडियस सुद्धा वाढत असतो. आलं लक्षात. सो इथे काय स्टेटमेंट दिलेलं आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस आर. आता इथे हे डायग्राम वगैरे काढण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला ही कन्सेप्ट कळावी, सर्कम्फरन्स म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय आणि त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल कसे आहेत ते हे समजण्यासाठी मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट मध्ये हे जे सिम्बॉल आहे व्हेरिएशनचं ते यूज करायचं आहे. सो सर्कम्फरन्स म्हणजे काय, सी. बरोबर. आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशा बरोबर, तर त्याच्या रेडियस बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे सी आणि रेडियस म्हणजे आर. इतकं इझी आहे. चला सेकंड पाहूयात. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल, त्याला काय म्हटलेलं आहे, एल म्हटलेलं आहे. कन्झम्पशन ऑफ पेट्रोलला एल म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल कन्झम्पशन ऑफ पेट्रोलला आम्ही पी म्हणू, असं चालणार नाही. हा, क्वेश्चन मध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे ना तेच यूज करायचं आहे. तुमच्या मनाने कोणतंही लेटर तुम्ही यूज करू शकत नाही. सो कन्झम्पशन ऑफ पेट्रोल दॅट इज एल in a car and distance traveled by that car that is D are in direct variation. आता इथे काय दिलेलं आहे ते समजून घ्या की एका कार मध्ये जे पेट्रोलचं कन्झम्पशन आहे ते आणि कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. समजून सांगायचं झालं तर हे पहा, एखादी कार किती ऍव्हरेज आहे त्याचा, एखाद्या कारचा आपण घेऊयात की 1 लिटर मध्ये ती 15 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल करते. बरोबर. मग मला सांगा, जर ती कार 1 लिटर मध्ये 15 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल करते तर 2 लिटर मध्ये ती किती ट्रॅव्हल करणार आहे, 30 किलोमीटर. बरोबर. 3 लिटर जर आपण पेट्रोल त्याच्यामध्ये टाकलं तर 3 लिटर मध्ये ती किती ट्रॅव्हल करणार, तर याच प्रोपोर्शन मध्ये 1 लिटर मध्ये 15 किलोमीटर, 2 लिटर मध्ये 30 किलोमीटर आणि 3 लिटर मध्ये 45 किलोमीटर. बरोबर. मग इथे आपल्याला तेच स्टेटमेंट दिलेलं आहे की कारचं पेट्रोलचं कन्झम्पशन आणि त्या कारने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. मग हे कशा प्रकारे राईट करणार, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये. सो सांगा बरं मला, एल अँड डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. हो ना. आणि डायरेक्ट व्हेरिएशनचं काय सिम्बॉल आहे हे पहा, अशा प्रकारे एल अँड डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन और देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एल अँड डी. बघा किती इझी आहे. चला आता तुम्हाला आन्सर राईट करते वेळी हे अशा प्रकारे राईट करायची गरज नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतेय, हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेतलं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड नंबरला हा एक टेबल दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आपल्याला. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ऍपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथे असं कन्सिडर करायचं आहे की हे जे ऍपल्स आहेत, नंबर ऑफ ऍपल्स दिलेले आहेत आणि त्यांची कॉस्ट हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. आणि इथे काही फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत ते आपल्याला फिल करायचंय. बरोबर. चला मग कशा प्रकारे आपण करणार, इथे पहा 1 ऍपलला किती रुपीज आहे, 8 रुपीज आहेत. 4 ला 32, मग 56 रुपीज मध्ये किती येणार ते आपल्याला विचारलंय. त्यानंतर 12 ऍपल्सचे कॉस्ट किती असणार आहे ते विचारलंय. पुन्हा इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, कॉस्ट दिलेली आहे आणि या कॉस्ट मध्ये किती ऍपल्स येणार ते विचारलेले आहे. मग कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो, आता आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की नंबर ऑफ ऍपल्स अँड द कॉस्ट ऑफ ऍपल्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. बरोबर. सो इथे आपण इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. द कॉस्ट ऑफ ऍपल्स दॅट इज वाय अँड देअर नंबर दॅट इज एक्स
आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉल काय आहे, कशा प्रकारे आपण राईट करतो. सो y अँड x आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आणि जिथे जिथे डायरेक्ट व्हेरिएशन असतं त्यांचा रेशिओ कसा असतो, कॉन्स्टंट असतो. हे आपण अभ्यासलेले आहे हो ना. त्याचबरोबर आपण इक्वेशन सुद्धा अभ्यासलेले आहे. मी तुम्हाला म्हटलं की हेच इक्वेशन यूज करून आपल्याला प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. कोणते होते ते इक्वेशन आठवतंय का तुम्हाला. मग हे पहा कशा प्रकारे आपण इथे आता इक्वेशन राईट करणार. हा जो y आहे तो ॲज इट इज राईट करून घेणार आणि हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे की नाही, या अल्फाच्या सिम्बॉलच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, इक्वल टू के असं राईट करायचंय आणि हा जो x आहे तो ॲज इट इज राईट करून घ्यायचा. आता हा के म्हणजे काय आहे, के म्हणजे आहे कॉन्स्टंट. आपण पाहिलं की नाही रेशिओ हा कॉन्स्टंट असतो. सो हे इक्वेशन आता आपल्याला यूज करायचं आहे आणि कॉन्स्टंट काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. एकदा का आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली की आपण फार इझिली इथले जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. चला तर मग आता इथे आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे, त्यावरून आपण k म्हणजेच कॉन्स्टंट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो when x is equal to 1 and y is equal to 8, then what will be the constant? How we will find out? कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार. सो हे पहा व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात यामध्ये आपण या इक्वेशन मध्ये. सो y म्हणजे काय आहे, y म्हणजे आहे 8 इज इक्वल टू के ॲज इट इज. आणि इथे या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही की नाही, के आणि एक्स मध्ये. सो मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो के इंटू 1, एक्सच्या जागी आपण एक्सची व्हॅल्यू राईट केली. आता के इंटू 1 म्हणजे काय, तर केच येणार आपलं प्रोडक्ट. सो 8 इज इक्वल टू के. याचाच अर्थ याला आपण के इज इक्वल टू 8 असे राईट करू शकतो. के म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे, किती आलेला आहे, 8. सो या कॉन्स्टंट वरून आपण फार इझिली इक्वेशन फॉर्म करू शकतो आणि या क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करू शकतो. सो कशा प्रकारे इक्वेशन येणार आहे, आता हे पहा इक्वेशन कसे तयार होईल. सो y इज इक्वल टू, आपण खाली राईट करून घेऊया तिथे, हे पहा y इज इक्वल टू, हे इक्वेशन आहे की नाही आपलं, याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. सो k म्हणजे काय आला, 8 आलेला आहे इंटू x. चला आता आपण ह्या जे फिलिंग द ब्लँक्स आहेत त्या फाइंड आउट करूयात. सो y इज इक्वल टू 8x इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो इथली व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही आपल्याला. नंबर ऑफ ऍपल्स जेव्हा कॉस्ट 56 रुपीज आहे, सो त्याला आपण 1 नाव देऊयात आणि सॉल्व्ह करून घेऊयात. व्हेन y इज इक्वल टू 56, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ x. सो इक्वेशन काय आहे आपले, y इज इक्वल टू 8x राईट करून घेऊयात. इथे y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. y किती आहे, 56 आहे, इज इक्वल टू 8 इंटू एक्स. 8 इंटू एक्स. आता इथे पहा 8 इंटू एक्स आहे, 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग जर हा 8 आपण इथून घालवला तरच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग 8 ला आपण काय करूयात, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशनच्या रिलेशन मध्ये आहे हो की नाही. मग तो जेव्हा इक्वल टू चा ब्रिज क्रॉस करेल, त्याची साईड चेंज करेल, तेव्हा तो जाणार डिव्हिजन मध्ये. सो 56 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स. 56 ला 8 ने डिवाइड करूयात. 8 1 जार 8 अँड 8 7 जार 56. सो एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे, 7 आलेला आहे. सो इथे आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे 7. एक्स ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 7. जर नंबर ऑफ ऍपल्स 7 असतील तर त्याची कॉस्ट किती असणार आहे, 56 असणार आहे. आता नंबर ऑफ ऍपल्स 12 आहेत, मग कॉस्ट किती. सो राईट करून घेऊया तिथे सेकंड. व्हेन x इज इक्वल टू 12, x किती दिले 12, देन व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ ऍपल, दिस 12 ऍपल्स. सो चला इथे आपले इक्वेशन आहे की नाही, या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो y ॲज इट इज राईट करणार, इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे 8 इंटू x ची व्हॅल्यू आहे 12. सो y इज इक्वल टू 12 इंटू 8 किती, 12 इंटू 8 96. सो y किती आलेला आहे, 96. सो 12 ऍपलची कॉस्ट किती, 96. आता फाइंड आउट करूयात इथली व्हॅल्यू. नंबर ऑफ ऍपल्स कधी, जेव्हा त्यांची कॉस्ट 160 रुपीज असेल. इथे राईट करूया 3 नंबरला. व्हेन y is equal to 160, we have to find out the value of x. काय येणार इक्वेशन मध्ये, बघा सेम इक्वेशन आपल्याला प्रत्येक ठिकाणी यूज करून
आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. सो y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 160 इज इक्वल टू कॉन्स्टंट 8 आहे इंटू x. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता हा 8 जाणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आणि x एकटाच राहणार राईट हँड साइडला. सो 160 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू x. 8 ने 160 ला डिवाइड करा. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 8 0 जार 0, 20. x इज इक्वल टू किती आलं? 20 आलं. सो नंबर ऑफ ऍपल्स 20 इथे आपले आलेले आहे आन्सर. पहा किती इझी आहे. I hope you understood. Question number 3. If m and n are in direct variation and when m is equal to 154, n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. खूप इझी असा क्वेश्चन आहे. आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बरं या क्वेश्चन मध्ये? तर m आणि n डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. त्याचबरोबर जेव्हा m 154 असतो तेव्हा n 7 आहे. ही इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आणि मग क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की जर n 14 असेल तर m ची व्हॅल्यू किती असेल? हे पहा, आपण या आधी अभ्यासलेले आहे की जेव्हा m आणि n हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचा रेशिओ हा कसा असतो? येस, रेशिओ कायम कॉन्स्टंट असतो. बरोबर म्हटल्यावर या दोघांच्या जागी कोणतेही नंबर्स घेतले तरी त्यांचा जो रेशिओ आहे तो कायम कॉन्स्टंटच असणार आहे. बरोबर. चला तर मग इतक्या इन्फॉर्मेशन वरून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत फार इझिली पोहोचू शकतो. काय करायचे असते आपल्याला? तर हे पहा, गिवन काय आहे? तर m and n आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, राईट. आणि यांचा जो रेशिओ आहे तो नेहमी कॉन्स्टंट असतो. मग मला सांगा बरं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे आपण राईट करतो? तर हे जे सिम्बॉल आहे अल्फाचे त्याच्याऐवजी आपण काय राईट करतो? हे पहा, आता इथे m, त्यानंतर या सिम्बॉलच्या ऐवजी आपल्याला इज इक्वल टू k राईट करायचे आणि हा जो n आहे तो ऍज इट इज येणार. यालाच काय म्हणतात? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग आता काय करणार आपण? कॉन्स्टंट फाइंड आउट करणार. कशा प्रकारे फाइंड आउट करणार? तर या ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या इथे सबस्टिट्यूट करायच्या आणि आपला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा. एकदा का आपल्याला कॉन्स्टंट मिळाला तर आपण या प्रकारचे कितीही क्वेश्चन्स आपल्याला विचारू देत ना, आपण त्याचे आन्सर बरोबर फाइंड आउट करू शकतो. हे पहा, आता इथे m च्या जागी आपण राईट करूयात आणि इथे राईट करायला विसरायचं नाही हा. तुमच्या नोटबुक मध्ये और एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर k हा काय आहे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, हे राईट करायचं आहे. हे पहा, आता m च्या जागी 154 आणि n च्या जागी काय आहे? 7 आहे. सो इथे या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो m च्या जागी 154 इज इक्वल टू, कॉन्स्टंट माहिती नाहीये की नाही आपल्याला, सो k ऍज इट इज राईट करणार. n ची व्हॅल्यू 7. ओके. आता हे पहा, k आणि n या दोघांमध्ये कोणतं साइन आहे का बरं? नाहीये ना. मग जेव्हा कोणतंच साइन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशनचं साइन असतं हे आपल्याला माहित आहे. म्हणून इथे आपण k मल्टिप्लाइड बाय 7 राईट केलेले आहे. आता k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर k ला एकट्यालाच आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साइडला ठेवावं लागेल, हो ना. मग हा जो 7 आहे त्याला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवून द्यावा लागणार. मग तो कसा जाणार? असाच जातो का तो? तर नाही, जसा आहे तसं जाणार नाही. तो त्याचे साइन चेंज करणार, हो की नाही. आपल्याला जेव्हा कुठे जायचं असतं घर सोडून आपलं, तेव्हा आपण छान आवरून जातो की नाही. मग इथे हा जो 7 आहे तो सुद्धा त्याचे जे साइन आहे तो चेंज करणार. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही, मग तो इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला जाते वेळी डिव्हिजन मध्ये चेंज होणार. मग आता कशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करणार? 7 जर इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आला तर 154 डिवाइडेड बाय 7 आणि इक्वल टू च्या राईट हँड साइडला आता कोण आहे शिल्लक? फक्त k आहे. k म्हणजे काय आहे? आपला कॉन्स्टंट आहे. चला डिव्हिजन करूयात. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 15 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. 1 4 14 होणार पुन्हा. मग 7 2 जार 14, 22 इज इक्वल टू k. यालाच आपण k इज इक्वल टू 22 राईट करू शकतो, बरोबर. आणि k म्हणजे काय आहे? k म्हणजे आहे आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेला आहे. मग यावरून आता आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फार इझिली राईट करू शकतो. मग कशा प्रकारे इक्वेशन राईट करणार? तर काय करायचं आपल्याला? हे जे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चे इक्वेशन आहे यामध्येच आपल्याला काय करायचं आहे? k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि जेव्हा आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो तेव्हा त्याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय? तर k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात.
हे पहा कशा प्रकारे येणार आहे मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. m इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 22 आपण फाइंड आउट केली की नाही आणि इंटू n. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात. नाउ व्हेन n इज इक्वल टू 14 देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ m, राईट. सो या आपल्या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण काय करूयात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो m इज इक्वल टू 22 इंटू n किती आहे 14 आहे. 22 इंटू 14 करा पटापट. काय येतं आन्सर हे पहा इथे मी रफ वर्क मध्ये केलेला आहे. 22 इंटू 14 आन्सर आलेला आहे. और वी कॅन से प्रोडक्ट किती आहे 308. So let's write here m is equal to 308. So this is the final answer of this question. पाहिलं किती इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं की m आणि n हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. मग आपल्याला माहिती आहे की जे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात त्यांचा रेशिओ हा कॉन्स्टंट असतो. म्हणून सगळ्यात आधी आपण काय केलं कॉन्स्टंट फाइंड आउट केला. मग त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट केलं कॉन्स्टंट मिळाल्यानंतर आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत फार इझिली पोहोचलेलो आहोत. बघा किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 नंबरला हा एक टेबल दिलेला आहे आणि हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. इथे n आणि m हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. हे पहा क्वेश्चन रीड करा. इफ n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m कंप्लीट द फॉलोइंग टेबल. चला तर मग सोल्युशन राईट करूयात. कशा प्रकारे येणार क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. इट इज गिवन दॅट n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m आणि मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सिम्बॉल यूज करून कशा प्रकारे आपण राईट करत असतो हे पहा अशा प्रकारे m अँड n आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता तुम्हाला माहित आहे की जिथे डायरेक्ट व्हेरिएशन असते त्यांचा जर रेशिओ काढला तर तो रेशिओ कॉन्स्टंट येत असतो हो ना. मग जर आपण कॉन्स्टंट फाइंड आउट केला तर फार इझिली आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येणार आहेत. चला तर मग कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. त्यासाठी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे आपण राईट करतो n. आता हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलच्या ऐवजी काय राईट करायचं आपल्याला इक्वल टू k, राईट. सो इक्वल टू k आणि हा जो m आहे तो ॲज इट इज आणि हे काय आहे वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. आता इथे आपल्याला टेबलमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत. m किती आहे 3 आहे n 12 आहे. या व्हॅल्यूज वरून आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करू शकतो की नाही. जर आपण 3 आणि 12 च्या ऐवजी 5 आणि 20 घेतलं तरी फाइंड आउट करू शकतो. पण आता इथे आपण 3 आणि 12 घेऊयात. सो इथे राईट करूयात. नाउ व्हेन m इज 3 अँड n इज 12 लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. n काय आहे n आहे 12 इज इक्वल टू k आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तो ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि m किती आहे 3 आहे इंटू 3. आता या k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग या एकट्या k ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा 3 जो आहे तो इथे या k बरोबर लुडबुड करतोय. k सारखा आहे का तो नाहीये हो ना. हा नंबर आहे. सो याला आपण काय करूयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये जाणार. सो 12 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय येणार इकडे k. 3 ने 12 ला डिवाइड करा. 3 1 जा 3 3 4 जा 12, राईट. सो k आपल्याला किती मिळालेला आहे k मिळालेला आहे 4. k म्हणजेच काय आहे k म्हणजे आहे कॉन्स्टंट. चला मग आता इक्वेशन कशा प्रकारे फॉर्म करणार आपण. हे जे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे त्यामध्ये आपण काय करायचंय या k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग त्याला काय म्हणणार आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला इकडे राईट करून घेऊयात. n इज इक्वल टू काय येणार k ची व्हॅल्यू 4 आहे इंटू m. इंटू m नाही राईट केलं नुसतं 4m राईट केलं तरीही चालणार आहे. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. आता हे पहा इथल्या बॉक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग याला आपण 1 नंबर देऊयात. 1 हा 2 आणि हा 3. सो 1 हे पहा काय दिलेलं आहे m किती दिलाय m दिलेला आहे 6.5. सो m इज इक्वल टू 6.5 आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग आपण हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊया. आता n नाही दिलेला ना सो n ॲज इट इज राईट करूया. तिथे आपण इज इक्वल टू हा जो 4 आहे तो ॲज इट इज राईट करून घ्या. इंटूचं साइन m ची व्हॅल्यू किती दिली आहे 6.5. ओके. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे सिम्पली आपल्याला हो ना. सो 6.5 इंटू 4 कशा प्रकारे आपण करतो. आधी हे जे डेसिमलचं आहे डेसिमल पॉईंट तो इग्नोर करतो आपण आणि सिम्पली मल्टिप्लिकेशन करतो आणि प्रोडक्ट फाइंड आउट करतो. आणि आता आपण काय करत असतो डेसिमल पॉईंट राईट हँड साईडने कितव्या प्लेसवर दिलेला आहे ते पाहतो. सो 1 डिजिट आहे आणि 1 डिजिट नंतर आहे डेसिमल पॉईंट. सो इथे या प्रोडक्ट मध्ये सुद्धा 1 डिजिट नंतर देतो आपण डेसिमल पॉईंट. ओके. सो मग इथे 26.0 होणार.
सो इथे आपण आन्सर राईट करूयात n इज इक्वल टू 26 पॉईंट. हे पहा इथे पॉईंट दिला 0. आता हा 0 नाही राईट केला, नुसतं 26 आन्सर राईट केला तरी चालला नाही, कारण डेसिमल पॉईंट नंतरच्या 0ची काहीच व्हॅल्यू नसते. सो n इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं 26 आलेलं आहे. चला इथे राईट केला आन्सर आपण. आता हा बॉक्स आपण पाहूयात, इथे काय येणार राईट करूया, त्याला 2 नंबर देऊयात आणि इथे व्हॅल्यू कसली दिलेली आहे, व्हॅल्यू दिलेली आहे n ची. राईट करूयात, when n इज इक्वल टू 28 वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. मग आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दिलेलं आहे त्याच्यामध्येच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागणार आहेत. सो n ची व्हॅल्यू किती आहे, n आहे 28, ॲज इट इज राईट करून घेतला. मग इक्वल टू चे साईन, त्यानंतर हा 4 जो आहे तो राईट केला, इंटूचं साईन, आणि m ची व्हॅल्यू नाही दिलेली ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो m ॲज इट इज राईट करून घेतला. आता या m ला एकट्याला जर राईट हँड साईडला ठेवलं इक्वल टूच्या तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग या 4 ला आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. 4 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 28 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू m. 28 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर येते, 4 1 जार 4, 4 7 जार 28. सो m इज इक्वल टू किती आलेलं आहे आपल्याला इथे आन्सर 7 आलेलं आहे. सो m इज इक्वल टू 7. इथे आन्सर राईट करूया, m ची व्हॅल्यू आहे 7. आता इथे लास्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, m ची व्हॅल्यू दिलेली आहे, n ची फाइंड आउट करायची आहे. मग याला आपण नाव देऊया 3 नंबरचं. ओके, आणि राईट करूया तिथे when m इज इक्वल टू 1.25 or 1.25 what will be the value of n. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो n ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही, n ॲज इट इज राईट करून घेऊयात. त्यानंतर इक्वल टू, त्यानंतर 4, त्यानंतर आहे इंटूचं साईन, आणि त्यानंतर आहे m. सो m ची व्हॅल्यू आहे 1.25. चला मल्टिप्लिकेशन करून प्रोडक्ट फाइंड आउट करा. हे पहा 125 इंटू 4 काय येतं 500. आता डेसिमल पॉईंट कुठे येणार सांगा बरं मला. चला बघा किती डिजिट सोडून, राईट हँडने किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो 1 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग इथे या प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 डिजिट सोडून, राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. सो 1 2 इथे येणार डेसिमल पॉईंट. हे पहा इथे कळालं. मग इथे आन्सर काय येणार आहे, आता डेसिमल पॉईंट नंतरचे 0 काय व्हॅल्यू आहे का त्याला, नाही, ते नाही राईट केले तरी चालतात. सो n इज इक्वल टू 5 हे आलेले आहे आपले या क्वेश्चनचे आन्सर. हे पहा कशा प्रकारे आपण या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. खूप इझी आहे. आधी कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आणि नंतर इक्वेशन मांडायचे आणि त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत जायच्या आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. आता 5 नंबरला दिलेले आहे y varies directly as square root of x. आता हे मोठे मोठे शब्द पाहून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, सिंपल आहे सगळं. y varies directly as square root of x when x is equal to 16. x ची व्हॅल्यू दिलेली आहे 16, y ची व्हॅल्यू दिलेली आहे 24. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, ओके नाही. मग इथे आपल्याला काय करायला सांगितलंय, या व्हॅल्यूज तर दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज वरून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायला सांगितलेले आहे आणि त्यानंतर सिम्पली इक्वेशन मांडायला सांगितलेलं आहे. खूप इझी आहे. चला स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन राईट करत जाऊयात. काय दिलेलं आहे इथे की y varies directly as square root of x. Here y varies directly as square root of x. हिअरच्या ऐवजी तुम्ही इट इज गिवन दॅट असं सुद्धा राईट करू शकता. मग आता याला मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करत असतो सांगा बरं मला. कसं राईट करणार आपण, हे पहा अशा प्रकारे राईट करणार की नाही. y अँड काय दिलंय, y varies directly as square root of x. नुसता x नाही दिलेला, काय दिलंय स्क्वेअर रूट ऑफ x. सो स्क्वेअर रूट ऑफ x अशा प्रकारे राईट करणार आपण. रॅडिकल साइन आणि त्याच्या आतमध्ये x. सो y अँड स्क्वेअर रूट ऑफ x आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहित आहे की यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. सो कॉन्स्टंट सगळ्यात आधी आपण फाइंड आउट करत असतो. सो त्यासाठी आपण इथे राईट करून घेऊयात y आणि हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी राईट करत असतो आपण इज इक्वल टू k आणि हे स्क्वेअर रूट ऑफ x ॲज इट इज राईट करणार. आणि हे काय फॉर्म झालेलं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे आणि y ची व्हॅल्यू सुद्धा आहे. त्या दोन्ही व्हॅल्यूज वरून आपण कॉन्स्टंट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो चला इथे आपण राईट करून घेऊयात.
Now when x is equal to 16 and y is equal to 24, we have, आपल्याकडे हे आहे की नाही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो y is equal to k इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ॲज इट इज आपण इथे राईट करून घेतलेलं आहे, नाही राईट केलं तरी चालणार आहे, पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी सोयीस्कर पडेल म्हणून मी इथे पुन्हा राईट करून घेतलेलं आहे. सो वायची काय व्हॅल्यू आहे 24, राईट करूयात 24. त्यानंतर इक्वल टू, त्यानंतर के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 16. मग 16 ॲज इट इज राईट करणार का इथे, नाही, आपल्याला रॅडिकल साईन यूज करून 16 राईट करावं लागणार. का बरं, कारण स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सो हे पहा, इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16 अशा प्रकारे आपण राईट करणार. आता स्क्वेअर रूट ऑफ 16 किती आहे सांगा बरं मला. स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगा बरं मला, कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. येस, व्हेरी गुड. 16 4चा स्क्वेअर आहे, और वी कॅन से 4चा स्क्वेअर 16 आहे. कसंही म्हणू शकतो, बोलण्याची पद्धत फक्त वेगवेगळी. 4चा स्क्वेअर 16 और स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. सो हे पहा, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात के इंटू 4. आता या 4ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून टाकूयात, म्हणजे आपल्याला केची व्हॅल्यू मिळेल. सो 24 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू के. 4 ने 24ला डिवाइड करा. 4 1 जार 4, 4 6 जार 24. सो के इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, 6 मिळालेला आहे. के इज इक्वल टू 6 म्हणजेच कसली व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, के म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इथे आपण फाइंड आउट केलेले आहे. किती आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे 6. चला आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 6 फाइंड आउट केला. अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन कसे मांडणार आपण, कॉन्स्टंट वरून इक्वेशन फार इझिली आपण मांडतो की नाही. कशा प्रकारे, आपल्याला काय करायचंय, फक्त हे जे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन त्यामध्ये या कॉन्स्टंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार होत असते. सो काय येणार आहे, y इज इक्वल टू केच्या जागी 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला फायनल आन्सर इथे राईट करून टाकूयात. 6 इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड y इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. झाले या क्वेश्चनचे आन्सर. किती इझी आहे, काही जास्त डोकं चालवायचं नाहीये है ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. मोठा क्वेश्चन पाहिला की तुम्ही घाबरून जाता आणि मग तुम्हाला वाटतं अरे बापरे हे तर काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय, आपल्याला काही जमणार नाही. पण तसं काही नसतं, खूप इझी असतं. दिसायला मोठं दिसतं पण मुळात खूप इझी असतं. हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. द टोटल रेम्युनरेशन. आता रेम्युनरेशन म्हणजे काय, तर अ पेमेंट मेड टू समबडी फॉर द वर्क दे हॅव डन. म्हणजे मेहनताना पगार. एखाद्या माणसाने एखादं काम केलं त्याला आपण मेहनताना देतो, पगार देतो, तर त्यालाच रेम्युनरेशन असं म्हणतात. द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. If remuneration of 4 laborers is 1000 rupees, find the remuneration of 17 laborers. समजून घ्या काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 लेबर्सला 1000 रुपीज द्यावे लागते. जर हे जे रेम्युनरेशनची रक्कम आहे, ही रेम्युनरेशनची रक्कम आणि नंबर ऑफ लेबर्स हे डायरेक्ट प्रपोर्शन असतील, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतील, तर 17 लेबर्सला किती मेहनताना रेम्युनरेशन द्यावं लागेल. आता इथे समजून घ्या, क्वेश्चन मध्ये डायरेक्टली एक्स आणि वाय असं दिलेलं नाहीये, त्याच्याऐवजी काही वर्ड्स इथे यूज केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड करूयात पुन्हा. द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉईड. लक्षात घ्या, द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन. काय डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे, तर रेम्युनरेशन. जे रेम्युनरेशन पेड केलेलं आहे लेबर्सला ते, हे पहा, रेम्युनरेशन जे पेड केलेलं आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. कोणाबरोबर, द नंबर ऑफ लेबर्स बरोबर. द नंबर्स ऑफ लेबर्स बरोबर हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. मग आपण काय करूयात, याला नाव देऊयात आर. जे रेम्युनरेशन आहे पेड केलेलं त्याला आर म्हणूयात आणि नंबर ऑफ लेबर्सला एन म्हणूयात. झालं सोपं. आता जर 4 लेबर्सला 1000 रुपीज दिलेले आहेत तर 17 लेबर्सला किती द्यावे लागतील, असा साधा सोपा असा प्रश्न आहे. चला सोल्युशन राईट करूयात. मग आता हे पहा, आपण कशाला आर म्हटलेलं आहे, कशाला एन म्हटलेलं आहे ते इथे राईट करावं लागणार. चला राईट करूयात. मग लेट आर रिप्रेझेंट टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स अँड एन रिप्रेझेंट नंबर ऑफ लेबर्स एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन.
आणि जसं की क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे दोन्ही कसे आहे, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. सो ते सुद्धा आपण इथे राईट करून घेऊयात. सिन्स द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. आणि मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सिम्बॉल यूज करून कशा प्रकारे आपण राईट करत असतो. आता इथे आपल्याला हे सिम्बॉल्स राईट करायचे, ओके नाही, इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करायचे आपल्याला. सो आर अँड एन आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, बरोबर. आणि आपल्याला माहित आहे की यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. चला तर मग आपण आधी कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन राईट करावं लागणार. कशा प्रकारे, आर, आता हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी आपण काय राईट करत असतो, इज इक्वल टू के आणि एन ॲज इट इज. आणि इथे राईट करूयात वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याकडे व्हॅल्यूज काय काय आहेत की जर रेम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज 1000 रुपीज. आता काय दिलंय की जे 4 लेबर्स आहेत त्यांचं रेम्युनरेशन 1000 रुपीज आहे. मग लेबर्सला आपण काय म्हटलेलं आहे, लेबर्सला आपण म्हटलेलं आहे एन, हो ना. नंबर ऑफ लेबर्स काय आहे, एन आहे. आणि रेम्युनरेशन काय आहे, रेम्युनरेशन आहे आर, बरोबर. सो आर आहे 1000 आणि एन आहे 4, नंबर ऑफ लेबर्स आहेत 4. सो इथे राईट करूयात आपण. नाव व्हेन आर इज इक्वल टू 1000 अँड एन इज इक्वल टू 4. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. सो आर किती आहे 1000 ॲज इट इज. मी हे जे आहे ते राईट करून घेतलेलं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सोपे जाईल यासाठी. आर किती आहे 1000 इज इक्वल टू चं साईन ॲज इट इज, के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इंटूचं साईन, एन आहे 4. आता के ला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 4 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर त्याचं डिव्हिजन मध्ये चेंज होणार तो. सो 1000 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू के. 4 ने 1000 ला डिवाइड करा, काय आन्सर येतं, 4 1 जार 4, 4 2 जार 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 2 राहणार, 2 0 20. सो 4 5 जार 20 आणि मग हा 0, 4 0 जार 0. सो 250 इज इक्वल टू के, याचाच अर्थ के इज इक्वल टू 250. सो कॉन्स्टंट आपल्याला काय मिळालेला आहे, 250 मिळालेला आहे. चला तर मग या कॉन्स्टंट वरून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इथे राईट करूयात. काय येणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, फक्त के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो आर इज इक्वल टू 250 इंटू एन. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेलं आहे, यावरून आपण फार इझिली या क्वेश्चनचे आन्सर तर फाइंड आउट करू शकतो. काय विचारलेलं आहे क्वेश्चन, आपण इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, फाइंड द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. सो चला इथे राईट करून घेऊयात. लेबर्स आपल्याकडे आहेत, नंबर ऑफ लेबर्स किती आहेत 17, त्यावरून आपल्याला रेम्युनरेशन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. हे पहा कशा प्रकारे येणार. आता हेच मी सेम इथे राईट केलेलं आहे, राईट नाही केलं डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तरी चालणार आहे, पण गोंधळ व्हायला नको म्हणून मी इथे तसेच तसे कॉपी केलेलं आहे. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत आहे. आर किती आहे नाही दिलेलं, तो फाइंड आउट करायचा आपल्याला, हो ना. सो आर इज इक्वल टू 250, एन किती आहे 17 इंटू 17. 250 ला 17 ने मल्टिप्लाय करा, काय प्रोडक्ट येणार हे पहा. इथे मी रफ मध्ये केलेलं आहे 4250. सो आर इज इक्वल टू 4250. सो किती रेम्युनरेशन मेहनताना द्यावं लागणार आहे 17 लेबर्स साठी, तर 4250 रुपीज. सो तुम्ही फायनल आन्सर इथे राईट करू शकता. हे पहा अशा प्रकारे हे झाले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. आय होप तुम्हाला व्यवस्थित सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते कळाले असेल. तरीही तुम्हाला जर या टॉपिकशी रिलेटेड काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये मला विचारायला विसरू नका, मी नक्कीच त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.